नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नितेश सोनवणे मराठी अपडेट चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। लाडकी बहीण केवायसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आली होती। लाडकी बहीण केवायसी ची शेवटची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। आदितीताई तटकरे यांनी स्वतः ही माहिती ट्विट करून दिलेली आहे। चला तर मग समजून घेऊया नेमकं काय ट्विट करण्यात आलं आहे आणि काय नवीन माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक बनवण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालय बैठक घेण्यात आली। 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibin.maharashtra.gov.in वर या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा सुरू करण्यात आलेली होती। भरपूर लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, पण अजून काही भगिनींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यामुळे 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन आदितीताई तटकरे यांनी केलं आहे। केवायसी तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता किंवा जवळच्या मा ई सेवा केंद्र CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनही करू शकता। जर तुम्हाला केवायसी करण्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलवर आधीच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तर विलंब न करता 18 नोव्हेंबर पूर्वी आपली ई केवायसी करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।